आम्ही मिडल क्लास असं लोक म्हणायची. आता ती शिरीच आहे ऑलमोस्ट. मध्यमवर्गीय ही फार मोठी शक्ती आहे या समाजातली. मध्यम वर्गामुळे समाज चालतो. मध्यम वर्गामुळे कलाप्रियता, रसिकता काही एका किमान दर्जाला टिकवली जाते. शिवाजीचे हे 25 मावळे मध्यमवर्गीय होते असं कधी म्हटलं का? तर हा इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरणाने निर्माण झालेला वर्ग आहे. जी वाड्यामध्ये खरं तर अंतर नव्हती माणसांमधली, ती कुठेतरी आत्ताच्या मिडल क्लासमध्ये अंतर वाढली आहेत असं म्हणता येईल का? जर माणसांच्यात अंतर पडतंय दिसतंय तर माझ्या दृष्टीने 2 कली शिरलेले आहेत लोकांच्या मनामध्ये. एक स्वातंत्र्याची आकांक्षा आणि दुसरं स्पेस नावाचा अगम्य शब्द. बापरे. मला एक वेळ अंतराळाचं शास्त्र कळेल पण माणसांच्या स्पेसचं मला कळत नाही. आपल्यासारख्यांसाठी स्वातंत्र्य म्हणजे काय? तर ह्याचा गुलाम होऊ का त्याचा गुलाम होऊ ते ठरवण्याचं स्वातंत्र्य. आता आम्हाला मार्केटिंगमध्ये मध्यम वर्ग हा मेन टार्गेट ऑडियन्स म्हणून सांगितला जातो. ह्याच्यामध्ये पण कुठेतरी मिडल क्लास भरडला जातो का? कारण सतत त्याला उठल्यापासून झोपेपर्यंत सतत सांगितलं होतं तुझं जे आयुष्य चाललंय ना आता ते चांगलं नाहीये, हे अजून बेटर होऊ शकतं. सावित्री सापडेल घरोघरी, ज्योतिबांचा शोध जारी. घराची काळजी घेणं, घरातल्या माणसांना जोडून धरणं, हे काय आपण टिपिकल त्या बाईचं काम होतं. आता ती हे तर करतेच आहे, याच्यासोबत बाहेर जाते आहे, नोकरी करते आहे. जेवढ्या बायका घराच्या बाहेर गेल्यात तेवढे पुरुष घरात आलेले नाहीत. अशा काळात आपण वावरत असताना आता या मध्यम वर्गातल्या बायका कुठे आहेत नेमक्या? फक्त त्याच्यात आता धोका असा झालाय की आज अनेक पुरुषांना बायकांमुळे इनसिक्युअर वाटायला लागले. मध्यम वर्गाला सतत काहीतरी दाखवायचंय ना की माझ्याकडे आता हे आहे. तो फोकस लोक काय म्हणतील वरनं, लोक काय बघतील वरती गेलाय का आता? एकीकडे ह्याच समाजाला विलक्षण प्रायव्हसी हवी आहे आणि दुसरीकडे मी आज कुठली भाजी खाल्ली, त्या भाजीत तेल होतं का तूप होतं का पाहिजे सांगायला? आयुष्यभर किती लागेल याच्यापेक्षा केवढ्यात भागेल ह्या प्रकारचा हा सगळा जो वर्ग झाला तो मध्यम वर्ग आहे. आणि मध्यम हे केवळ इन्कमला नाही, त्यांचे विचारही मध्यम आहेत.